आता एक थोडीशी वेगळी बातमी. तामिळनाडूतील तिरुपुरूर कदासमी या मंदिरातील दानपेटीमध्ये एका भक्ताचा आयफोन पडलाय. मात्र तो परत द्यायला मंदिर प्रशासनाने चक्क नकार दिला. नेमकं काय घडलंय तिथं बघूया. मंदिराच्या दानपेटीत चुकून पडला आयफोन. आयफोन बनला मंदिराची संपत्ती. पुजारी म्हणतात आता आयफोन देवाचा. मंदिरात देवदर्शनाला गेल्यावर प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार दान करतो. दानपेटीत काही ना काही टाकत असतो. काही जण पैसे टाकतात तर काही सोनं चांदी सुद्धा दान करतात. देवाला अर्पण केलं ते देवाचं झालं असं म्हणतात. मात्र विचार करा, त्याच दानपेटीत तुमची एखादी मौल्यवान वस्तू चुकून पडली तर. हो, असं झालंय तामिळनाडूतील एक भाविक दिनेश सोबत. त्याचा आयफोन चुकून दानपेटीत पडला आणि तो देवाचा झाला असं सांगत मंदिर प्रशासनानं तो परत करायला नकार दिलाय. चेन्नईतील थिरुपूरच्या अरुलमिगू कंदस्वामी मंदिरात दिनेशचा आयफोन चुकून दानपेटीत पडला आणि तो मंदिराची संपत्ती बनलाय. देवाची पूजा केल्यानंतर दिनेश दानपेटीत काही पैसे टाकायला गेला तेव्हा त्याच्या खिशातून आयफोन चुकून दानपेटीत पडला. दक्षिणेकडील मंदिरामध्ये दानपेटी बरीच उंचावर असते आणि त्यावर लोखंडी जाळी असते. त्यामुळे दिनेशला त्यातून फोन काढता आला नाही. आपला फोन बाहेर काढणं अशक्य असल्याचं लक्षात येताच दिनेशनं तातडीनं मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला. मात्र जी वस्तू दानपेटीत टाकली जाते ती देवाची होते आणि ती परत केली जात नाही असं मंदिर व्यवस्थापनाकडून दिनेशला सांगण्यात आलं. त्यामुळे दिनेशनं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ती दानपेटी उघडली गेली. त्यात आयफोन आढळला. मात्र फोनऐवजी सिम कार्ड आणि फोनमधील महत्त्वाचा डेटा तेवढाच डाउनलोड करण्याचा पर्याय मंदिर प्रशासनानं दिनेश समोर ठेवला. या घटनेची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धर्म आणि वैयक्तिक हक्क यांच्यातील समतोलावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंपरा बदलण्याची गरज आहे की भक्तांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, हा मुद्दा यामुळे चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.